आता तर कोणाला दाखवीत जाऊ नका हो, कोणाला मसन कळत नसते, काय कळतं कोणाला पण लय नाद लागलाय हो. ज्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल त्या तर बाया येड्यावानीच करायला लागल्या. ह्या वैदाकडं जाय त्याचा गंडान, दुसऱ्याकडं जाय त्याची दोर्या. आमच्यातल्या का वैदाकडं बाई आली म्हणली महाराज बघावं काहीतरी. त्यानं सांगितलं बाई तुम्ही उद्या या. नाही हो महाराज बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या, आणि उद्या येताना निसते येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर, महाराज बघा काहीतरी. महाराज म्हणले आणा इकडं कुंडली. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे महाराज. 2 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही राशन दुकानातून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पायच धरले. माय म्हणली मी आले महाराज पाहिले, महाराज तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरन किती पोरी थी द्या सोडून तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं. 50 किलो गहू आणली. म्हणली महाराज तुम्हाला कसं कळायला लागले. ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आलीस. तुला आता हे नाही तर काय सांगू माय. हेच आहे तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र. कोणाला हात दाखवायचं फिरायचं नाही. ते रस्त्याच्या कडीला बसलेले पोपट पंच असतात बघा, कधी कधी आपल्या मानवतला बी येतात बाजारामध्ये सोमवारी. ते तो लय गेलेले, त्याला एक दिवशी गिराईकच नाही सापडलं. ते म्हणला रागा आज तू मेरे नाम की चिट्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी, त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. अरे कोणाला काय कळत नसते, सुख दुःख सांगायचं तर देवाला सांगा, गणपती बाप्पाला सांगा, विठाला विठाला. त्या देवाला भक्त किती आवडतात. या 10 दिवसामध्ये मला वाटतंय गणपती बाप्पानं सर्वस्वाचा त्याग केला आणि भक्तासाठी तुमच्या आमच्यासाठी हे 10 दिवस पृथ्वी तलावर आले. अहो देवाला स्वतःची बायको सुद्धा आवडत नाही. कोण आवडत नाही. तुम्ही म्हणता देवानं बायकोचा त्याग केला कसं काय, उदाहरण देऊन सांगा. उदाहरण देऊन सांगतो, भजन करा विठाला विठाला.